श्री टेंबे स्वामी संक्षिप्त चरित्र, ज्यांचा जन्म 13/8/1854 साली झाला, ज्यांचे बालपण सावंतवाडी संस्थानातील माणगाव नावाच्या गावात गेले, ज्यांनी 1862 मध्ये मुंज झाल्यानंतर त्रिकाल संध्या, नित्यपंचयज्ञ, श्री गुरुचरित्राचे वाचन, कोरे भिक्षान्न असे नित्य अन्निक नियमित आचरले, ज्यांना बाळपणापासून नरसोबाच्या वाडीला जाण्याची ओढ होती, ज्यांना स्वप्नात येऊन ब्राह्मणाने "काहो शास्त्रीबुवा, नरसोबाच्या वाडीस जाण्याची इच्छा असताना अजून कसे गेला नाहीत?" असे विचारले, जे स्वप्न पडताच आईची परवानगी घेऊन 1882 मध्ये नरसोबाच्या वाडीस गेले, ज्यांची नरसोबाच्या वाडीस श्री गोविंद स्वामींची भेट झाली, ज्यांना नेसलेल्या आणि पांघरलेल्या मळकट पंचामुळे नरसोबाच्या वाडीच्या ब्राह्मणांनी श्री पादुकांवर पाणी घालण्यास मनाई केली, ज्यांना नरसोबाच्या वाडीत शेजारती झाल्यानंतर खाली जाण्याचा नियम माहिती नसल्यामुळे साक्षात नृसिंह सरस्वतींनी दर्शन दिले, ज्यांना नरसोबाच्या वाडीत देवानी स्वप्नात मंत्रोपदेश दिला, ज्यांना मिरजेहून श्री गुरुचरित्राची पोथी आणण्याचा देवांचा दृष्टांत झाला, यानंतर मात्र ज्यांचा श्वासोश्वासही दत्तस्मरणाने होई. नरसोबाच्या वाडीस लघवीतून रक्त पडण्याचा त्रास होऊन एक दिवस तुम्हाला त्रास झाला तर ही दशा, मग दररोजच्या पुजाऱ्यांच्या कडक पाण्याने आपली काय दशा होत असेल, असे देवानीच ज्यांना विचारले, ज्यांनी देवांच्या आदेशाप्रमाणे 1805 मध्ये माणगावात दत्त मंदिर स्थापून 7 वर्षे शास्त्रोक्त सेवा केली, जे वारंवार नरसोबाच्या वाडीस जात असत, ज्यांच्या नित्यक्रमात एकदाच अतिश्रमाने खंड पडला म्हणून विंचूदंश होऊन रात्रभर झोप मिळाली नाही, आणि त्यानंतर मात्र ज्यांनी शरीर असेपर्यंत आपल्या नित्यक्रमात कधीही खंड पडू दिला नाही, ज्यांच्याशी माणगाव पासूनच दत्तमूर्ती संवाद करीत असे, मग ते नैवेद्यातील आंबट आंबे असोत अथवा नैवेद्यातील नरोटीचा तुकडा असो, ज्यांनी पत्नी गर्भार असतानाही 1889 मध्ये देवांच्या आज्ञेवरून पत्नीसह घर सोडून पायी प्रवास सुरू केला, ज्यांनी पत्नीच्या मृत्यूनंतर 14व्या दिवशी 1891 मध्ये संन्यास घेतला, ज्यांना दत्तप्रभूंच्या आज्ञेने उज्जैन येथे श्री नारायणानंद सरस्वती स्वामींकडून दंड मिळाला, ज्यांचे वासुदेवानंद सरस्वती असे नामकरण झाले, ज्यांनी कधीही 4 लंगोट्या, 2 छाट्या, दंड कमंडलू, उपनिषदाची पोथी, पंचायतनाचा संपुष्ट, 2 दत्तमूर्ती, एखाद्या वेळेस धाबळी आणि पाणी काढण्याची दोरी सोडून कोणताही जिन्नस बरोबर घेतला नाही, संन्यास घेतल्यानंतर ज्यांनी वेळ पडल्यास 30 दिवसांचा उपवास केला, परंतु दक्षिणी ब्राह्मण सोडून इतरांकडून भिक्षा ग्रहण केली नाही, ज्यांनी हिमालयात, त्याचप्रमाणे गंगा, महानदी, क्षिप्रा, कयाधू, कावेरी, कृष्णा, वैनगंगा, तुंगभद्रा इत्यादी नद्यांवर तपश्चर्या केली, ज्यांनी ग्रंथ वाचत असताना तो संस्कृत आहे की प्राकृत आहे ह्या बाह्यांगाकडे लक्ष न ठेवता अर्थाकडे अनुसंधान ठेवावे हे शिकविले, ज्यांनी 4था चातुर्मास शारदा पीठाधीश शंकराचार्य श्रीराज राजेश्वर स्वामी यांच्याबरोबर केला, ज्यांना बद्रीनारायणाचे दर्शन आणि पूजन अगदी जवळ जाऊन करावयास मिळाले, ज्यांना नर्मदा मातेने हरिद्वारचा 6वा चातुर्मास झाल्यानंतर ब्रह्मवर्तास गंगा तीराहून स्वतः बोलावून घेतले, ज्यांच्या कमरेची लचक नर्मदा मैयाने कुमारी रूपाने येऊन बरी केली, ज्यांनी ओंकारेश्वर येथील धावरी कुंडात मिळालेले बाण ब्रह्मचार्याला बेल व तुळशी तोडता येत नसल्यामुळे परत सोडून दिले, ज्यांच्यावर 7व्या चातुर्मासात दिवाळीला अभ्यंग स्नान न घातल्याने श्री दत्तमूर्ती रुसून श्री नर्मदेच्या तळाशी जाऊन बसली, ज्यांनी सगुण परमेश्वराची उपासना करून कृतार्थ व्हावे असे शिकविले, ज्यांनी अध्यात्म म्हणजे जीवब्रह्माचे ऐक्य प्रतिपादन हे शिकविले, ज्यांना शिवनेरास गांडा
म्हणजे वेडा अर्थाचा शिष्य मिळाला. ज्यांनी 1899 मध्ये 9वा चातुर्मास द्वारकेत झाल्यानंतर जवळजवळ 2 वर्षे द्वारकेच्या शारदा मठात मठाधिपती होण्याच्या आग्रहाच्या विनंतीस नकार दिला. ज्यांनी ताईत मंत्रून देऊन कृष्ण भट नावाच्या गृहस्थाचे रात्रंदिवसाचे गांजाचे व्यसन सोडविले. डाकोर ते शिनोरा हे 2 दिवसाचे अंतर ज्यांनी 1.5 तासातच कापले. ज्यांनी स्वतः सर्जन डॉक्टर असलेल्या तटाकेंचा सडत चाललेला पाय बरा केला. ज्यांनी शेंदुराच्या प्रयोगाने आवाज बसल्याने आत्महत्या करण्यास निघालेल्या अलोट येथील कनाडकर नावाच्या मुलाचा आवाज उत्तम आणि सुरेल तर करून दिलाच, पण बरोबर तल्लख बुद्धी आणि स्मरणशक्तीही दिली. ब्रह्मवर्तात तापलेली वाळू जी नुसत्या डोळ्यांनी पाहवत नसे, त्या वाळूतून जे अनेक वेळा 2-3 फर्लांग शांतपणे चालत जाऊन परत येत असत. 1902 मध्ये ज्यांनी नरसोबाच्या वाडीस स्वतः लिहिलेली ब्रह्मसूत्र भाष्याची पोथी दिल्यामुळेच शंकर शास्त्री संकेश्वर करवीर मिठाचे मठाधिपती झाले. 1902 मध्येच ब्रह्मावर्तात गोपालाचार्यांच्या शिष्याच्या सांगण्यावरून ज्यांनी प्रवासी दत्तमूर्ती स्नान करून गंगेच्या प्रवाहात सोडून दिल्यानंतर काही वेळाने आपोआप तीरावर स्वामीजींकडे परत आली. ज्यांनी दीक्षितांना दंड देऊन त्यांचे नामकरण नृसिंह सरस्वती असे केले. ज्यांनी लग्नाच्या 42 वर्षानंतर बागल नावाच्या शिरोळच्या मामलेदाराच्या आयुष्यात अपत्य प्राप्तीचा योग घडून आणला. ज्यांच्या आगमनाने मिरजेमधील नारळ संपले. ज्यांना गाणगापुरात जाताना कृष्णामाईने प्रत्यक्ष दर्शन देऊन कृष्णा लहरी करण्याची आज्ञा केली. ज्यांनी प्लेगने आजारी असतानाही जागा न सोडताच सप्तश्लोकी श्री गुरुचत्राची रचना केली. ज्यांनी 1904 मध्ये नरसोबाच्या वाडीची पुजाऱ्यांची बिघडलेली व्यवस्था नीट लावून दिली. ज्यांनी नरसिंहमध्ये 2 रूपे धारण केली. नरसिंहमध्येच ज्यांच्या मांडीवर दत्तप्रभू 6 महिन्याच्या बालरूपात डाव्या हाताचा अंगठा तोंडात धरून बसले. ज्यांनी 1905 मध्ये मारुतीच्या मंदिरात मुक्काम करून कारंजा येथील श्री नरसिंह सरस्वतींचे जन्मस्थान प्रकाशात आणले. ज्यांनी 1907 मध्ये नरसोबाच्या वाडीमध्ये परत एकदा 2 रूपे धारण केली. ज्यांनी वेंगुर्ल्याच्या ब्राह्मणास कुष्ठरोगातून बरे केले. ज्यांच्या पायाची चरणधूळ टाकल्यामुळे दीक्षित स्वामींच्या पुतणीच्या शेताचे अवेळी पावसापासून रक्षण झाले. जे दत्तात्रयांचे योगीराज नावाचे 3रा अवतार होते. वाडीत जे वैजनाथ नावाच्या वेळसप ब्राह्मणाच्या महापूजेत बसले आणि त्यांनी केलेल्या अन्नावर स्वतःची छाती झाकून इवल्याशा अन्नात हजारभर माणसांना जेवण वाढले. ज्यांची ढोंग करून परीक्षा घेतल्याने एका ब्राह्मणाचा अंत झाला. ज्यांनी नृसिंह सरस्वतींच्या अर्थात दीक्षितांच्या गुरुभक्तीने प्रसन्न होऊन लाकडाच्या पादुका स्वतःच्या पायात घालून परत दिल्या, ज्या औरवाडला अमरेश्वर मठात आजही आहेत. ज्यांच्याबद्दल शृंगेरी शारदा पीठाचे जगद्गुरु श्री सच्चिदानंद शिवाभिनव नृसिंह भारती 1907 मध्ये म्हणाले होते, हे महान संन्यासी प्रत्यक्ष दत्तप्रभूच आहेत. हे वर्णाश्रम धर्माचे कडकडीत पालन करणारे, आदि शंकराचार्यांप्रमाणेच धर्म संस्थापनाचे काम करणारे, आ सेतू हिमाचल पायानेच यात्रा करून कर्म, उपासना व ज्ञान यांचा अधिकारी जीवांना उपदेश करून कृतार्थ करणारे आहेत. 1908 मध्ये ज्यांनी पिठापूरमध्ये जाऊन श्रीपाद श्री वल्लभांचे जन्मस्थान दाखवून दिले. ज्यांनी शृंगेरीच्या शंकराचार्यांच्या जवळ राहणाऱ्या ब्रह्मानंद सरस्वतींच्या विनंतीवरून राजमहेंद्री येथे माघ पौर्णिमेस त्रिमुखी दत्तमूर्ती आणि दत्तपादुकांची स्थापना केली. जे नरसोबाच्या वाडीस बुडी मारल्यानंतर बऱ्याच वेळाने काशी रामेश्वराचा कोरडा अंगारा घेऊन बाहेर आली. ज्यांनी 1910 मध्ये हवनूर क्षेत्री मुक्या मुलाकडून श्लोक म्हणून घेतले. ज्यांनी कुरुगड्डी गावी ऋषशृंग मंत्राचा जप करून उत्तम पाऊस पाडला. ज्यांनी चिखलद्याहून गरुडेश्वरात जाताना अश्वत्थाम्याने ज्यांना चिखलद्याहून गरुडेश्वरात जाताना
अश्वत्थाम्याने घनदाट जंगलातून जवळचा रस्ता दाखविला, जे कायिक, वाचिक आणि मानसिक वृत्तीने पूर्णपणे सात्विक होते. हंस जसा दुधातील पाणी बाजूस काढून दुधाचा फक्त अंशच खातो, त्या हंसाप्रमाणेच ज्यांनी या चराचर विश्वातील परमेश्वराच्या अंशाचेच फक्त ग्रहण केले. जसा हंस पाणी आणि जमीन यावर निर्धास्तपणे वावरतो, तसा ज्यांनी भौतिक आणि अधिभौतिक जगतात वावर केला, ज्यांनी अहमता आणि ममता, मी आणि माझे यावर विजय मिळविला, ज्यांनी दैवी ब्रह्मानंदात डुलत असतानाही या भौतिक जगतात सक्रिय भाग घेतला, ज्यांनी संन्यास आश्रमाचे ग्रहण करून मनुष्य जन्माचे सार्थक केले, ज्यांनी संन्यास ग्रहण केल्यापासून अग्नीला स्पर्शही न करता स्वतःच्या शरीरातील अग्नी सिद्ध केला, ज्यांनी अतिशय करुणादृष्टीने वैद्यकशास्त्र, वनस्पतीशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि मंत्रविद्येच्या जोरावर हजारो लोकांचे प्लेग पासून संरक्षण केले, ज्यांनी हजारो लोकांची पिशाच्य पीडा, दुर्धर व्याधी, प्रापंचिक अडचणी पासून मुक्तता केली, ज्यांच्या बरोबर शृंगेरी पीठाचे जगद्गुरु ब्रह्मानंद तीर्थ स्वामी आणि नेलूर मठाचे ब्रह्मानंद सरस्वती या दोघांनीही शेवटचा चातुर्मास केला, जे स्वतःमधील आणि चराचर सृष्टीमधील परमात्म्याशी आणि स्वतःचा आत्मा आणि निसर्ग याच्याशी अनुसंधान बांधून अहम ब्रह्मास्मी या परमोच्च अशा पदाला जाऊन पोचल्यामुळे ज्यांनी परमहंस ही संन्याशांमधील सर्वोच्च पदवी मिळवली, ज्यांनी हिमालय, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यात 1891 ते 1914 असा ऊन, पाऊस, थंडी, तहान, भूक, दगड, धोंडे, काटे कुटे यांची तमान बाळगता दुर्गम डोंगरातून, घनदाट जंगलातून, नद्या ओढ्यातून, दऱ्या खोऱ्यातून, खाच खळग्यातून, रानमाळावरून, पठारावरून प्रवास केला, ज्यांनी ब्रह्मवर्तात 4, हिमालय, हरिद्वार आणि चिखलदा येथे 2-2 आणि उज्जैन, पेटला, तिलकवाडा, द्वारका, महतपूर, नरसी, बरवाह, तंजावर, मुक्ताल्या, पवनी, हवनूर, कुरवपूर, गरुडेश्वर येथे 1-1 असे 23 चातुर्मास केले आणि या भारतभरच्या प्रचंड अनवाणी पदभ्रमणामुळे परिव्राजक ही पदवी मिळवली, ज्यांनी वेद, उपनिषदे, पुराण, मंत्र, शास्त्र, ज्योतिषशास्त्र, वैद्यकशास्त्र, वनस्पतीशास्त्र यांचा गाढा अभ्यास करून कठोर तपश्चर्या, शास्त्र शुद्ध धर्माचरण, दगदगीत वैराग्य, एकांतिक सगुण दत्तभक्ती करून समाजासमोर स्वतःचा आदर्श ठेवला, समाजाला ज्ञानी केले, समाजाला भक्ती आणि सन्मार्गाला लावले, समाजातील दुःखी पीडित जनांवर माईची फुंकर घातली, ज्यांनी आदिशंकराचार्यानंतर नर्मदा लहरी, दत्त लीलामृत, कुर्म पुराण, गुरुचरित्रावर चूर्णिका, दत्त महात्म्य, त्रिशती गुरुचरित्र, समश्लोकी गुरुचरित्र, लघु मनन सार ग्रंथ, सप्तशती गुरुचरित्र, गुरुचरित्र चूर्णिका इत्यादी ग्रंथ, असंख्य मंत्रगर्भ स्तोत्र व स्तुती, आरत्या, व्रतवैकल्ये, भावपूर्ण गेयपदे असे प्रचंड संस्कृत आणि प्राकृत, प्रासादिक आणि दार्शनिक वाङ्मय निर्मिती केली, ज्यांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र दत्त भक्तांना दिला, ज्यांनी उत्तम वैद्य, मंत्रसिद्धी, यंत्रतंत्र सिद्धी, उत्कृष्ट ज्योतिषी, परतत्वस्पर्शी आध्यात्मिक साहित्य निर्मिती, प्रतिभावान सिद्ध कवित्व, उत्कृष्ट वक्तृत्व, सिद्ध हठयोग आणि उत्कृष्ट दत्त भक्तीने आचार्य ही पदवी मिळवली, ज्यांना कायमची संग्रहणी, 2 वेळा सर्पदंश, 3 वेळा महामारी, 1 वेळा सन्निपात, 1 वेळा प्लेग, 2 वेळा महाव्याधी, 2 वेळा कोड इतके रोग झाले, ज्यांचे महत्व सहन न झाल्याने ज्यांच्यावर 1890च्या सुमारास अभिचारिक मंत्रप्रयोग करण्यात आला, ज्यांना अष्टसिद्धी वश असतानाही, जे स्वतः हठयोगी असतानाही, ज्यांनी मृत्यू येईपर्यंत जन्मापासून ज्या वैद्याला धरले त्याला शेवटपर्यंत सोडले नाही, त्या श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबे स्वामी महाराजांना आपले शरीर सुटण्याची वेळ माहीत असल्यामुळे ते
पतिपदा लागतात सिद्धासनात पश्चिमेकडे देवासमोर मुख करून बसले. ज्या ठिकाणी देवाकडे पाहून त्राटक करीत श्वास निरोध करीत दीर्घ प्रणवोच्चाराने स्वामीजी ब्रह्मलीन झाले, ज्या ठिकाणी नर्मदा मैयेने स्वामीजींना आपल्या कुशीत घेतले, तेच हे गजासुराने पुनर्जीवित होऊन गरुडाच्या नावाने लिंग स्थापून शिवपूजा केलेले श्री नर्मदा काठचे तीर्थक्षेत्र गरुडेश्वर. हा सांगा. हा बर. श्री म्हणजे दत्त बरोबर. साई महाराज सायम दत्त होते, म्हणजे दत्त प्रत्येक दत्तची पूजा दत्ती उपमान हे स्वामींची समाधी. असे पिंडीमध्ये असे कमळ आहे जे ब्रह्माजी का प्रतीक, दोन पादुका विष्णू भगवानच्या प्रतीक, मध्ये स्फटिकचा लिंग महादेव, ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे दत्त. अच्छा अच्छा. हा साई महाराज स्वयं दत्त होते, हा. दत्त उपासक होते, म्हणजे दत्ती प्रत्येक दत्ती उपासना हे स्वामींची समाधी. हो हो हो. संन्यासी श्रीपंथी असतात, त्यांच्या समाधीवर नुसती पिंडी असते. हो. विष्णू उपासक असतात, त्यांच्या समाधीवर दोन पादुका असते, का तर तुळशी म्हणून ठेवलेला असतात. वासुदेव स्वामी महाराज दत्त उपासक होते, स्वयं दत्त होते, म्हणजे दत्ती प्रत्येक दत्ती पूजा दत्ती उपमान हे स्वामींची समाधी.